तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली आहे। पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। ठाण्यातील विविध समस्यांवरून एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या। त्यासोबत रस्त्यासंदर्भातील कामं व्यवस्थित न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असा इशारा देखील एकनाथ शिंदेंनी दिलेला आहे। जे अधिकारी हलगर्जीपणा करतील त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असे एकनाथ शिंदेंनी म्हटले। त्याच्यामध्ये रिस्क अँड कॉस्टमध्ये जे काही त्यांनी जे कॉन्ट्रॅक्टर स्लो होते त्यांना काढून टाकले, दुसरे नेमलेले आहेत आणि दुसऱ्यांकडून ते काम करून घेत आहेत। मी जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः सांगितलेलं आहे, जे पॅनल खराब झालेले आहेत त्या भागामध्ये स्वतः व्हिजिट करा, व्हिजिट करून याला कोण दोषी आहे, त्या दोषी कोण अधिकारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर कोणाचं काही वाईट करणं हा दादांचा स्वभाव नव्हता, त्यामुळे कुणी दादांचं वरवाईट केलं असेल असं वाटत नाही असं शिवेंद्रराजे भोसलेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री डीजीसीए कडून रोहित पवारांच्या शंकांचं निरसन होईल असं देखील शिवेंद्रराजे भोसलेंनी म्हटलेलं आहे। वैयक्तिक वाईट करणं जे आपण म्हणतो असं जर दादांचा स्वभाव पण नव्हता, नेतृत्व पण नव्हतं, तेव्हा दादांचं असं काही बरं वाईट व्हावं असं मला नाही वाटत कुणी मनोमन इच्छा केली असं। पण तरी ज्या त्यांच्या शंका आहेत त्या योग्य चौकशीच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा मला वाटतं काय म्हणते डीजीसीए जे आहे त्या कारण शेवटी विमान अपघाताच्या चौकशा ह्या डीजीसीए करतं, त्यांच्या माध्यमातून या चौकशा पूर्ण होण्याला जे असेल ते त्यांच्या शंकांचं निरसन होईल।